हाय हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मगाशीच आम्ही जाऊन आलो. इरून औषध होतं दोघींना पण द्यायचं, तर दोघींनी पण औषध पिलं. बाबू औषध पिलंस तू? तू पिलं विरू? हां, तर दोघींनी पण औषध पिले आणि घरी आलो आम्ही. आता मग स्वयंपाक करते मी आणि स्वयंपाकात काय करते ते पण मी तुम्हाला दाखवते. इथे भात टाकलाय करायला. इकडे अंडे होतात बॉईल करायला, अंडे ठेवलेत. अंडा करी करते मी आज. अंडा करीसाठी मला हे जे मी कांदा चिरून घेतला आहे याला मी फ्राय करून घेणार आहे आणि त्याची प्युरी करणार. फ्राय जो कांदा असेल त्याची प्युरी आणि टोमॅटोची सुद्धा प्युरी करून घेणार आहे. आणि टोमॅटो प्युरी करताना मी त्यात हिरवी मिरची टाकणार आहे. थोडी तिखट भाजी मला हवी आहे म्हणून. तर मग टोमॅटो प्युरी करण्यासाठी टमाटर आणि हिरवी मिरची हे दोन्ही मी मिक्सरमधून ग्राइंड, हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले. आणि आता हा कांदा मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे इथे. तर तेल ठेवलं आहे आणि तेलामध्ये अशा प्रकारे पूर्ण गोल्डन करायचं आहे मला, असं थोडासा गोल्डन ब्राऊन. ह्या फ्राय केलेल्या कांद्याबरोबरच मी ना 2-2.5 चम्मच मी दही पण वापरणार आहे आणि दही पण त्यामध्ये करून दोघांची अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे. ती कांद्याची जी प्युरी होती व्यवस्थित करून साईडला ठेवली आणि एकीकडे मग मी जे उकडलेले अंडे होते त्यांना चाकूने असे थोडेसे कट करून आणि मग ते फ्राय करून घेतले मी तेलामध्ये. थोडे चिटकत होते, ते थोडे मऊ असे झाले होते शिजल्यामुळे. ते बराच वेळ पाण्यात राहिले होते त्यामुळे कदाचित. तर मग ते काढून घेतले आणि त्यामध्ये बघा जिरे, लवंग, तेजपत्ता, दालचिनी, दोन होते मिरे असं टाकलं मी सुरुवातीला फोडणीसाठी. आणि त्यामध्ये मग ते व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि अद्रक लसूण थोडीशी फ्राय झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे. मिरची पावडर, धना पावडर, हळद, त्यानंतर किचन किंग मसाला पण आहे माझ्याकडे, तो असे सर्व टाकणार आहे. आणि ते जे मसाले म्हणजे टाकून झाल्यानंतर ते तेलामध्ये जळू नये यासाठी मग थोडंसं पाणी टाकेल मी आणि मग ते व्यवस्थित फ्राय करून घेईल. तेल सेपरेट असं व्हायला लागेल तर की तोपर्यंत मी त्याला स्टर करत राहणार आहे. की बघा मिरची पावडर वरून टाकली आणि किचन किंग मसाला पण वरूनच टाकला होता मी. थोडी व्हिडिओ काढताना मसाले साईडला काढले नव्हते मी, डब्यातून घेऊन टाकत होते डिरेक्टली. चांगले झाले, सेपरेट होत होते. आणि मग जी टोमॅटोची प्युरी जी आहे, मग हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. ते बघा झाले व्यवस्थित. पाणी सेपरेट व्हायला लागलं होतं, म्हणजे तेल सेपरेट व्हायला लागलं होतं. रंग छान येतो अशाने भाजीला. तिला थोडंसं डाळीचं पीठ टाकलं जेणेकरून थोडीशी हॉटेलसारख्या टेस्ट येईल या हिशोबाने. थोडं सिक्रेट आहे, मी वापरते, तुम्ही पण करून बघा. थोडंसं डाळीचं पीठ लावून बघायचं, फोडणीमध्ये टाकायचं जेव्हा मसाले फ्राय करतो त्यावेळी. अगदी थोडंसं, एखादा चम्मचभर टाकला असेल मी, पण छान लागतं, हॉटेल स्टाईल लागते थोडंसं. आणि बघा टोमॅटो प्युरीनंतर मग मी त्यामध्ये ॲड केली आहे टोमॅटो प्युरीसुद्धा अगदी, कारण जे कच्चे होते टोमॅटो त्यांना मी ग्राइंड करून घेतलं होतं. त्यामुळे ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले पाहिजे याच्याने बराच वेळ त्याला व्यवस्थित पकू दिलं मी कढईमध्ये छानपैकी. आणि हे चांगला मसाला रेडी झाला की म्हणजे कांद्याची पेस्ट होती, कांदा आणि दही याचा जो तळलेला कांदा आणि दही, मग ते टाकणार. हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर टोमॅटो झालं, मसाले झाले, हे फ्राय झाल्यानंतर वरून मग कांद्याची पेस्ट टाकूया आपण. तेव्हा मिक्सरच्या भांड्यातच होती ती, डिरेक्टली त्यातूनच टाकत होती, सेपरेट नव्हती काढली मी. फार भांडे होऊन जातात, खूप भांडे घासायचं म्हणजे मग तरीसुद्धा आवडल्यासारखं होतं. म्हणून जे मी असं स्वयंपाक करते की जास्त पसारा नको व्हायला नको माझ्यासाठी भांड्यांचा. असे काही शॉर्टकट वापरत असे, मग तिथल्या तिथे मिक्सरच्या भांड्यातूनच मसाला टाकणं वगैरे असं. जो कांद्याचा आणि दहीचा जो मसाला होता तो व्यवस्थित फ्राय करून घेतला मग. आणि तेल सेपरेट जसं व्हायला लागलं तिथपर्यंत मी व्यवस्थित फ्राय करून घेतला. आणि मग नंतर जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये मी ओतून घेतलं मग. आणि मीठही टाकायचं बाकी होते, मग त्यामध्ये मीठही टाकून देणार होते मी. आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित मिक्स करून
मग जेवढं मला हवी तितके भाजीमध्ये पाणी वरून मग मी ओतून दिलं. आमची तो हिरो आणि स्वरा दोघींचं तर नाही होतं काही, आम्हीच खाणार होतो दोघंजण. त्यांची जेवणं झाली होती म्हणून दोघांपुरतं थोडंच हवं होतं म्हणून आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतर मग जे फ्राय केलेले अंडे होते ते मी एक एक करून मग भाजीमध्ये त्याला सोडून दिलं मग. आणि मग थोडीशी झाकण ठेवून मग पुन्हा भाजीला उकळी काढून गेले. एक 10-1 मिनटं फार फार काढेल मग. म्हणजे जे सगळे मसाले व्यवस्थित शिजतील वगैरे आणि भाजीसुद्धा टेस्टी लागेल. कलरसुद्धाच खूप सुंदर आलेला होता. तरी माझ्याकडे काश्मीरी लाल मिरच नव्हती, रेग्युलर जी मी घरात वापरते तीच मिरची पावडर होती. मी बघा एक वाफ काढून घेतली. भाजी बघूया, खूप छान भाजी, थिकनेस पण छान होता भाजीचा, खूप छान झालेली, टेस्टी पण होते. रुच्या पप्पांना पण आवडली. वरून थोडीशी कोथिंबीर फिरवली जेणेकरून भाजीचा आणखीन जो लुक आहे तो इन्हॅन्स होईल. अशाच पद्धतीने माझी अंडा करीची रेसिपी पूर्ण झाली. आणि तुम्हाला आजची अंडा करीची रेसिपी आहे ती कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.